टाकवहाड जिल्हा परिषद शाळेत सीखे संस्थेतर्फे भाषा व गणित प्रदर्शनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। 2 एप्रिल रोजी बुधवारी सकाळी 8:30 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला। या प्रदर्शनीमध्ये या शाळेतील 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता। 1लीच्या विद्यार्थ्यांनी गणित तर 4थीच्या विद्यार्थ्यांनी भाषा हे विषय घेऊन त्याचे प्रदर्शन केले होते। आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे। गोष्टीचे नाव आहे दीपाली। ही दीपाली आणि अंजली आहे। दीपाली आणि अंजली दोघी बहीण होत्या। दीपाली अंजलीची खूप काळजी घ्यायची। अंजलीने अंजली आणि दीपाली आंघोळ करायला गेली। ते सगळे पक्षी उडायला लागले ते तेव्हा तो उदास होता। त्याला पण उडायचं होते। तो उडाला का? त्याला आधी काय केलेलं? पिंजरात बनवलेलं? चालेल। गणित हा अवघड विषय असून तो सोप्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना कशा प्रकारे अवगत करता येईल आणि भाषेतून एखादी गोष्ट कशा प्रकारे तयार केली जाते याचे विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षकांकडून धडे देण्यात आले होते आणि त्यानुसार 4थीच्या इयत्तेतील विद्यार्थ्यांनी कथाकार पुस्तिका बनविल्या होत्या आणि विद्यार्थ्यांनी ती कथा वाचन करून दाखविली। मोठ्या आत्मविश्वासाने स्वतःची कथा पुस्तके तयार करून त्यांनी ती प्रदर्शित केली होती। तर 1लीच्या विद्यार्थ्यांनी गणित प्रदर्शनी केले होते। हा, अच्छा, काय करणार आहे तू? अर्धा? अच्छा, ठीक आहे। हा रंग पूर्ण पाव किती आले? 5 आले। सगळे किती होते? मोज ना, 3 मोज। सुगिनी ना कितने हो? 15 आहे। किती जणात वाटले तू ते? आता हे समान आहेत का? सर्वांना सारखे आहेत? सारखे आहेत ना? मग बोल ना। हो हो, सर्वांना सारखे आहेत ना? चालेल, ठीक आहे, मस्त। हां, किती आहेत रे? 2 भागात विभागणी करायची तुला त्याची। आता त्याची अर्धे करावी। शाबाश, मस्त। या दरम्यान सीखे संस्थेच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले असता विद्यार्थ्यांनी सुद्धा त्यांचे उत्तर दिले। एकंदरीत विद्यार्थ्यांना वेगळ्या पद्धतीतून हे विषय कसे सोपे वाटावे यासाठी सीखे तर्फे असे प्रदर्शनी कार्यक्रम राबविले जात आहे। त्याचाच एक भाग म्हणून टाकवहाड शाळेतील भाषा व गणित प्रदर्शनी हा कार्यक्रम। तर सीखे या संस्थेच्या अशा नाविन्यपूर्ण शिक्षणाच्या शक्तीमुळे जिल्हा परिषद शाळेतील प्रत्येक विद्यार्थी हा एक आत्मविश्वासू विद्यार्थी बनेल यात काही शंका नाही। प्रत्येक मुलाला एक उत्तम शिक्षक मिळाला पाहिजे हे वाक्य शिक्षणाचे महत्त्व आणि प्रत्येक मुलाला म्हणजेच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या अधिकारावर जोर देते। हाच सीखे या संस्थेचा उद्देश आहे। सीखे ही एक खासगी संस्था आहे आणि त्यांच्यातर्फे जिल्हा परिषद मराठी शाळेतील शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम करणाऱ्या नाविन्यपूर्ण आणि प्रभावी अध्यापन पद्धती आणि धोरणांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे आणि त्यांच्याकडून
संस्थेकडून प्रशिक्षण घेऊन शाळेतील शिक्षक आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने शिकवित आहे आणि सीखेंच्या अशा नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्यास नक्कीच मदत होत आहे। सर, सीखे अंतर्गत भाषा व गणित प्रदर्शन आज या ठिकाणी टाकवा शाळेमध्ये आयोजित करण्यात आलं होतं। नेमकं मला हे सांगा की सीखे जी संस्था आहे त्याचं मुख्य उद्देश तर काय आहे? सीखे या संस्थेचा मुख्य उद्देश तर मुलांच्या अध्यापन पद्धतीमध्ये बदल करणे हाच आहे, जेणेकरून कोणतंच मूल शिक्षणापासून वंचित राहिलं नाही पाहिजे। हेच सीखे संस्थेचा मुख्य उद्देश आहे। या अध्यापन पद्धतीमध्ये ज्या पद्धतीत जो आम्ही बदल करण्याचा प्रयत्न करतोय तो प्रयत्न म्हणजे मुलांच्या अध्यापनामध्ये अधिक रस त्यांचा निर्माण होऊन ते जास्त प्रमाणात अभ्यासामध्ये लक्ष घालतील, हाच मुख्य उद्देश आहे। अच्छा, मग सर तुम्ही कशा प्रकारे म्हणजे सीखे संस्थेमार्फत मुलांना कशा प्रकारे तुम्ही म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी शिकवण्याचा सर प्रयत्न करतायत? गेल्या 4 वर्षापासून पालघर जिल्ह्यामध्ये हा जो प्रोजेक्ट आहे जो चालू आहे, या प्रोजेक्ट अंतर्गत पालघर जिल्ह्याचे कमीत कमी 200 शिक्षक आपल्या या सीखे चा जो प्रकल्प चालू आहे त्यामध्ये आहेत। प्रत्येक केंद्राच्या कमीत कमी 6 ते 7 शिक्षक याच्यामध्ये आहेत आणि प्रत्येक केंद्राला एक कोच नेमून दिलेला आहे संस्थेकडून, जो वेळोवेळी शिक्षकांना जाऊन भेटी देतो, विद्यार्थ्यांना नवीन नवीन गोष्टी किंवा त्यांच्या जो भाषा किंवा गणित याविषयी माहिती देण्याचं शिक्षकांसोबत त्यांचे पाठ घेण्याचा प्रयत्न करतात। तसेच वर्षभरात शिक्षकांना 2 ट्रेनिंग दिल्या जातात, ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी कंटेंट कव्हरअप केला जातो। सर, जिल्हा परिषद शाळेत तुम्ही सर निवडली आहे की इतर प्रायव्हेट शाळेमध्ये पण तुमचा हा उपक्रम तुम्ही राबवतात? नाही, हा फक्त जिल्हा परिषद शाळेसाठीच आहे। हां, आपल्यासोबत आता सोनाली शेळके हे मुख्याध्यापिका आहेत, त्यांच्याशी बोलूया। मॅडम, तुमची आता पहिलीची पोरं आहे, त्यांना पण सीखेमार्फत जे तुम्हाला ट्रेनिंग भेटली त्याच्यामार्फत तुम्ही आज इथे भाषा आणि गणित प्रदर्शन घेतलेलं आहे, काय बोलाल ह्याच्यातून नक्कीच मुलांना किती फायदा होतोय? हो, नक्कीच या सीखे अंतर्गत जे प्रदर्शन भरवलं आम्ही शाळेमध्ये त्याचा मुलांना खूप फायदा होतोय, कारण वर्षभरात 2 ट्रेनिंग सीखे अंतर्गत आम्हाला दिलेली आहे आणि मुलांना प्रत्यक्ष कृती करून त्याच्यातून त्यांना आपले मत मांडण्याचा अनुभव येतोय। कारण पहिलीची मुलं आहेत पण त्यांना अपूर्णांक हा घटक आहे, म्हणजे अपूर्णांक हा घटक तसा वरच्या वर्गाचा आहे, पण पहिलीची मुलं सुद्धा न भिता अपूर्णांकाचं वर्गीकरण करतायत, म्हणजे ज्या वस्तू दिल्या आहेत त्याचं समान वाटणी करतायत। असमान वाटणी झाली तर त्यांना समजतंय की हे समान नाहीये, मग अर्धा भाग रंगवून दाखवताय, अर्धा पाव पाहून ही संकल्पना जर त्यांची पहिलीतच क्लिअर झाली तर वरच्या वर्गात त्यांना बरेचसे घटक हे चांगल्या प्रकारे समजू शकतात। ते स्वतः बोलतायत, म्हणजे त्यांच्यामध्ये जे भीती जी आहे ती भीती याच्यातून नाहीच होते आणि वस्तूंचा वापर करून प्रत्यक्ष म्हणजे लिखाणाद्वारे नाही तर प्रत्यक्ष कृतीतून प्रत्येक गोष्ट ते काय करतायत सांगतायत। त्याच्यामुळे मी जिल्हा परिषद शाळा टाकवाच्या वतीने सीखेचे खूप खूप आभार मानते की त्यांनी खूप नवीन नवीन गोष्टी आम्हाला शिकवल्यात आणि आमच्या मुलांना त्याचा खूप फायदा झाला। जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सुवर्णा देशमुख आहे, ते सांगतील आज ह्या शाळेमध्ये जो कार्यक्रम आयोजित केला होता त्याबद्दल। सीखेचं एक वैशिष्ट्य असं सांगते की अवांतर गोष्टीवर भरपूर भर आहे आणि मुलांना स्वतः काहीतरी करायला देतात ते, आपले पुस्तकं जे आहेत ते आपण त्या पुस्तकामधून मुलांना शिकवतो, पण या सीखेचं वैशिष्ट्य असं की मुलं तयार करतात गोष्टी। आता एक खुशबू माझ्या मुलांनी सगळं स्वतः तयार केलेले, तिने चित्र काढलेले, चित्र चांगले येतात म्हणजे त्यांचे अक्षर पण वळणदार होतात आणि काही मुलांनी गोष्टीचे चित्र काढ पाहून गोष्ट बनवलेली आहे। परत इथं आवीने काय केले, गोष्टीचे घटक घेतले आणि त्याच्यामध्ये प्रश्न आणि ते घटक त्याच्यामध्ये त्यांनी ऍड केलेले, म्हणजे याच्यामुळे मुलांना काय विचार करायला प्रवृत्त करते ही संस्था आणि ट्रेनिंग पण एवढ्या सुंदर होतात। त्यांच्या कोच मॅडम आमचे सर पण मिलिंद जाधव सर हे पण खूप छान मुलांना मार्गदर्शन करतात आणि मुलं पण त्यांना पाहून खूप उत्साही असतात आणि हा कार्यक्रम विशेष मुलांना उत्साह देणारच आहे आणि वेगळं काहीतरी नवीन करायचं। आता ह्या मुलीने पण घटक ओळख वेगळे गोष्ट तयार करा, गोष्टीमध्ये पण सुरुवातीला काय झालं, मग काय झालं, नंतर काय झालं आणि त्याचा शेवट हा इंटरेस्टिंग असतो आणि मुलांना नवीन काहीतरी करण्याची गोडी आणि एवढ्या पालकांसमोर मुलं निडरपणे बोलू शकतात, हे महत्वाचं आहे की दृढपणा यांच्यामुळे आलेला आहे। कारण शाळेमध्ये असतात उपक्रम पण हे त्यांनी स्वतः तयार करून बोलायचे, शिक्षकांची फक्त मदत घ्यायची त्यांनी। तर खूप छान वाटले कार्यक्रम त्यांनी आज आमच्याकडे आयोजित केलाय, आमच्या जी शाळा टाकवायचं होती मी त्यांचं खूप खूप आभार मानते। धन्यवाद। अमित इतना अच्छे से कर रहे हैं और सीखे संस्था के माध्यम से बच्चे लोगों में एक अलग ही एक चेंजेस दिखने को मिल रहा है, क्या कहेंगे इस बारे में? सीखे संस्था के अंतर्गत आज जो कार्यक्रम लिए हैं उसमें बच्चे लोगों ने बहुत अच्छे से मतलब आगे बढ़ के हिस्सा लिए और बच्चे लोग बहुत अच्छे से बोले, जैसे क्या किसी ने चित्र पे से कहानी बनाए, गोष्ट बना के बोले, किसी ने जो गोष्ट थी अधूरी थी उसको पूरा किया, किसी ने गणित बनाया, किसी ने पूरी गोष्ट किया, किसी ने आधा पूर्ण ये सब गणित बोले। बहुत अच्छा लगा, जिससे कि बच्चे लोगों ने मतलब बहुत अच्छे से किए। अच्छा लग रहा है, बहुत अच्छा लगा।